सर्वांना नमस्कार. रामकृष्ण हरी. अध्यात्म वाटिका या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पुढची एकादशी म्हणजेच मूळ ज्येष्ठ महिन्यातील एकादशीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मूळ ज्येष्ठ महिन्यातील शुद्ध पक्षातील एकादशी म्हणजेच निर्जला एकादशी. या एकादशीला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या एकादशीला भीमसेनी एकादशी किंवा पांडव एकादशी असेही म्हणतात. 2026 मधील निर्जला एकादशी ही गुरुवार दिनांक 25 जून रोजी आहे. ही एकादशी सर्वात कठीण एकादशी मानली जाते. निर्जला म्हणजे पाणी न पिता केलेला उपवास. या दिवशी अन्नासोबत पाण्याचाही त्याग केला जातो. असे मानले जाते की जर जो कोणी वर्षातील सर्व 24 एकादशी करू शकत नसेल तर त्याने केवळ निर्जला एकादशीचा कडक उपवास केल्याने त्याला सर्व एकादशींचे पुण्य प्राप्त होते. या निर्जला एकादशीची पौराणिक कथा खूप रंजक आहे, जी मुख्यत्वे पांडुपुत्र भीम यांच्याशी जोडलेली आहे. म्हणूनच या एकादशीला भीमसेनी एकादशी असेही म्हणतात. त्याची कथा अशी आहे, पांडवांमध्ये भीम हा अत्यंत शक्तिशाली होता. पण त्याला एक समस्या होती, ती म्हणजे त्याला खूप जास्त प्रमाणात भूक लागायची. त्याच्या शरीरात वृक नावाचा अग्नी होता, त्यामुळे त्याला अन्नाशिवाय राहणे शक्य होत नसे. एके दिवशी भीम महर्षी व्यासांकडे गेला आणि म्हणाला, ऋषीवर, माझे सर्व भाऊ, माता कुंती तसेच द्रौपदी दर एकादशीला कडक उपवास करतात. ते मलाही उपवास करायला सांगतात, पण मला भूक सहन होत नाही. मी अन्नाशिवाय एक क्षणही राहू शकत नाही. मग मला एकादशीचे पुण्य कधीच मिळणार नाही का? मला नरकात जावे लागेल का? कृपया असा एखादा उपाय सांगा जो मी करू शकेन. महर्षी व्यास भीमाची अडचण जाणून होते. त्यांनी भीमाला सांगितले की, भीमा, जर तुला नरकात जायचे नसेल आणि स्वर्गाची ओढ असेल तर तुला वर्षातील 2 एकादशींचे पालन करावे लागेल. तेव्हा भीम व्याकुळ होऊन म्हणाला, महाराज, मी तर दिवसातून एकदाही जेवल्याशिवाय राहू शकत नाही. मग उपवास कसा करणार? कृपया मला असा एखादा उपवास सांगा जो वर्षातून फक्त एकदाच केल्याने मला सर्व एकादशींचे फळ मिळेल. तेव्हा महर्षी व्यास म्हणाले, मग तू ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचा उपवास कर. या एकादशीला निर्जला एकादशी असे म्हणतात. यामध्ये सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत अन्नाचा एक कणही घ्यायचा नाही आणि पाण्याचा एक थेंबही प्यायचा नाही. तू जर हा एकच कडक उपवास पूर्ण केलास तर तुला वर्षातील सर्व 24 एकादशींचे पुण्य प्राप्त होईल. व्यासांच्या सांगण्यावरून भीमाने अत्यंत कठीण असूनही हा उपवास करण्याचा निश्चय केला. उपवासाच्या दिवशी भीमाला खूप त्रास झाला. तो मूर्छित पडू लागला, पण त्याने हार मानली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने गंगा स्नान केले, विष्णूंची पूजा केली आणि व्रत पूर्ण केले. तेव्हापासून या एकादशीला भीमसेनी एकादशी असे नाव पडले. ही कथा आपल्याला शिकवते की जर आपण पूर्ण श्रद्धेने आणि संकल्पाने एखादे कठीण कार्य केले तर त्याचे फळ नक्कीच मिळते. शारीरिक क्षमतेनुसार कडक नियम पाळणे अत्यंत कठीण असले तरीही भक्तिभावाने केलेले प्रयत्न ईश्वराला प्रिय असतात. तर या एकादशीचे पालन कसे करावे? या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करून उपवासाचा संकल्प करावा. संकल्प मंत्र आहे,
एकादश्यां निराहारस्थित्वाहमपरेहनि भोक्ष्यामि पुण्डरीकाक्ष शरणं मे भवाच्युत शरणं मे भवाच्युत. असे म्हणून उपवासाचा व एकादशीचा संकल्प करावा. तसेच या दिवशी पाणी पिण्यासाठी माठ, पंखा, छत्री तसेच फळांमध्ये टरबूज आणि वस्त्रांचे दान करणे शुभ मानले जाते. या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. तसेच या दिवशी तांदूळ खाऊ नये. राग, लोभ आणि कोणाचीही निंदा करणे टाळावे व तामसिक भोजन टाळावे. अशा प्रकारे निर्जला एकादशीचे व्रत श्रद्धेने केल्यास भगवंत आपल्या इच्छा पूर्ण करतात. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. निर्जला एकादशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.